आनंदी ताई, झालं 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 ताई गं. आनंदी ताई. वहिनी आले वाटतं, मी बाळाला बघते. नाही नाही तू उघड, मी 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 बघते, काळजी नको करू. आनंदी ताई, अगं सीमा, मिळाली का सहान? हो बाळाने मिळाली मिळाली. अच्युते आमची सोना आले घरी. अच्युते, अगं बाई, अगं का रडते सोना? का रड? अगं आजीकडे आलीस तू, आजीकडे आली ना? रडूच नाही, रडायचं नाही. हे बघ, आपण सापशिडी खेळायची का? हो. हे बघ, आमची चिंगुडी आहे, तिच्यावर सापशिडी खेळणार. हो मला पण बघू दे ना. हो बघ बघ, किती क्यूट आहे हे प्रिन्सेस. रडू नको ना. बघ चिंगी ताई पण सांगते तुला रडू नको. अगं ना, बघा ना, कधीपासून रडतीये, शांतच होत नाहीये. हो. नेमके आई पण बाहेर गेलेत आणि ही पण रडायला लागली. आई किती रडतीये ती. बघ बाई बघ, तू बस तू व्यवस्थित बस. सांभाळ. हो. मी गुटी घेऊन येते. हे बघ, शांत हो. हे बघ, आजी काय करायला गेलीये? आजी औषध बनवायला गेलीये तुझ्यासाठी. औषध घेशील, मग तुला बरं वाटणार. हे बघ, चिंगीताईने काय आणलं तुझ्यासाठी? बाहुली. ताई, मी काय म्हणते, तिची फार पोटात दुखतंय वाटतं. आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया का? नाही, आपण एकदा गुटी देऊन बघूयात ना. हे बाई आली आले आई. हे बघ, घे चाट तिला. आता बरं वाटणार. काळजी नका करू. बघ, झालं शांत. आमचं बाळ शांत झाली ती. तिकडे US ला ना, बाळाच्या जरा पोटात दुखायला लागलं की आम्ही लगेच डॉक्टरकडे घेऊन जायचो. काही उठसूट डॉक्टरकडे न्यायची गरज नाही ग. आपल्याकडे बाळाला छानशी घुटी पाजली जाते, मग तेलाने मॉलिश केली जाते, ओव्याची धुरी देतात. बाळ असं छान गुरफटून झोपी जातं आणि निरोगी राहतं. मी काय म्हणते, आता ही 6 महिन्याची होईपर्यंत इथेच थांब की ग. कशाला जातेस? नाही, 6 महिने आम्हाला नाही राहता येणार, पण जाण्याआधी मी आनंदी वहिनींकडून सगळं शिकून घेणार आहे. हो, शिकून घे ग बाई, आमच्या आनंदीला सगळं येतं. हो, हे काय, ही तर झोपली. आनंदी ताई, तुमच्याकडे आली ना की शांतच होते. लळा लागलाय तिला बाळाचा. मला हे सगळं अनुभवायचंय, सगळं हवं वाटतंय. आनंदी, घे बाई आता मनावर, घरात पाळणा हलू दे. थांब, मी बघते. काय ग आनंदी, बाळ झोपलं का? हो अगं, कधीच. पण तू ये ना आत, ये बस. नाही, असू द्या. अगं काय नाही, मी गुटी घेऊन आले होते तिच्यासाठी. रात्री त्रास झाला तर द्या, शांत झोपेल. थँक्यू सो मच आनंदी, अगदी स्वतःचं बाळ असल्यासारखी काळजी घेते. ग, आमची आनंदी नेहमीच सगळ्यांची काळजी करते. किती गोड झोपली हो वहिनी. अहो, तुम्ही नावच नाही सांगितलं हिचं. अगं, नाव म्हणजे आम्ही आमच्यातच ठेवलंय. बारसं वगैरे असं अजून केलं नाहीये, पण आम्ही ना तिला लाडाने ठकू म्हणतो. की बाय माझे, अजून बारसं नाही केलं तुम्ही हिचं? अगं, तिकडे आम्ही दोघेच होतो ना, आणि ह्या सगळ्या परंपरा तिकडे कुठे जपत बसणार, म्हणून मग नाही केलं अजून बारसं. म्हणून काय झालं, बारसं तर करायलाच हवं की नाही? अगं, मी पण या दोघांना आल्यापासून हेच सांगते, पण ऐकतील तर शपथ. आता तूच बघ काय ते. वहिनी, बारसं करूयात आपण हिचं. बरं, ठीक आहे, करूयात बारसं. कधी करूयात? उद्या? उद्या? हा मग. अगं, उद्या इतक्या लगेच एवढी सगळी तयारी कशी होणार? हे बघ, आनंदी आहे ना, मग तू काळजीच करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार. ठरलं तर मग उद्या बारसं करूया.
ठीक आहे मग मी पण यांना फोन करून सांगते. ते मित्रांना भेटायला गेलेत, त्यांनाही कळू देत. उद्या त्यांच्या लेकीचं बारसं आहे ते. बरं का चिंगे, बुधवारपासून आपला कार्यक्रम ठरला. रोज रात्री 9:30 वाजता आपण सारे गम प पाहणार आहोत. अगदी कोणी किती ओरडलं तरी. ओरडायला खूळ लागलाय का मला? मला पण बघायचा तो कार्यक्रम. आणि सारे गम प नाही येते, सारे गम प लिटिल चॅम्प येते. हो बरोबर आजी. आणि चिंगे, तुझ्यासारखी अशी छोटी छोटी मुलं ना छान छान गाणी गाणार आहेत त्यात. आपण एक काम करत जाऊयात, लवकरात लवकर जेवण आटपून घेत जाऊ. हो. हा म्हणजे बुधवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता सगळेजण एकत्र सारेगमप लिटिल चॅम्प हो, बघूयात. अगदी सगळे एकत्र बसून. कारण संगीतामध्ये सगळ्यांना एकत्र आणण्याची जादू असते. कळतंय. मी बघणार आहे सारेगमप ते सुरेश वाडकरांसाठी. माझे फार आवडते गायक आहेत ते. त्यांचा आशीर्वादाचा हात असणार आहे ह्या लहान लहान मुलांवर. आई पण ही सगळी मुलं किती प्रतिभावान आहेत. हो ग, टीव्ही समोर बसून का होईना त्यांना दाद द्यायला हवे. किंवा माझे सगळ्यांना सांगायचंच राहिलं, सगळ्यांनी आता कामाला लागायचंय. हा जेवणाचा बेत माझा ठरवून झालाय. गोडाधोडाचं काय करायचं, पावभाजी करायची की नाही करायची, हे सगळं माझं ठरवून झालंय. डेकोरेशनचा माझा विचार चालू आहे. मी काय विचार करते, माझ्याकडे छोटे छोटे कापड आहेत, त्याचंच डेकोरेशन करते मी. बुधवारपासून हे सगळं करायचंय आपल्याला? सारेगमप आपल्याकडे आहे? नाही नाही नाही, मग कशाबद्दल बोलते तू? आणि का करायचं तुला? कशासाठी करायचं बाळा? हे पाय माझे, माफ करा हा, सांगायचंच राहील. कोलते काकू आहेत ना, त्यांची नात आली आहे बघा. अहो तिचं बारसंच केलं नाहीये त्यांनी, म्हणून म्हटलं की आपण बारसं करूयात आपल्या घरी. हो, त्यांच्या बाळाचं बारसं आपण आपल्या घरी? अगं गच्चीवर करूया ना. बाळ लहान आहे हो आई, गच्चीवर नको. पाण्या पावसाचे दिवस आहेत, तिला त्रास होऊ शकतो. आपल्याच घरी करूयात ना. असंही उद्या हे नाही येत ना, कामासाठी बाहेर जाणार आहेत. मी ना ऑपरेशनची बाई, तुला सांगते, घरात लग्न होतं वर्षाचं, एवढा ताण आलाय ना मला कामाचा. आता परत हे तू बारशाचं खूळ घेतलंस बाई, मला नाही जमणार. जसं काही लग्नामध्ये खूप धावपळ केली आहे तिने. काय बोललात तुम्ही करणिक? परत बोला. नाही, मी असं म्हटलं की आधीच लग्नामध्ये तुझी एवढी धावपळ झालेली आहे, आता तू काही करू नकोस ना. आणि बारसाचं काही लग्न एवढी धावपळ नसते. आनंदी, तुला बारसं करायचं ना, इथं कर. आम्ही आहोत तुझ्या मदतीला. आम्ही म्हणजे कोण? कोण? आम्ही म्हणजे मी, पाटकर. त्यांना बोलवलं ना की ते लगेच येतील. हा. आनंदी, तुला हवं ते तू कर. कर, आपण आहोत ना. थँक्यू, थँक्यू बाबा. चला, ताईचा पण राग गेला. खरं? म्हणजे काय, तू केलेला स्वयंपाक तिला खूप आवडला. हा, आता ती पटकन अशी बोलायला लागणार नाही, पण ताईला ओळखतो मी. राग गेलाय तिचा खरंच. आणि आपल्या संसाराची सुरुवात सुद्धा छान झाली, नाही का? कसला राग गेलाय ताईचा. त्या स्वयंपाकघरात आल्या होत्या, मला वाटलं मला मदत करायला आल्यात, पण स्वतःचा चहा करून घेतला. मला साधं विचारलंही नाही की तुला चहा हवा आहे की नकोय, आणि गेल्या निघून. मला नाही वाटत ताईंचा राग गेलाय म्हणून. अगं वर्षा, ठीक आहे ग. काय, ताईचा राग आत्ता गेला असला तरी तिचा आपल्या लग्नाला विरोध होता, हे माहिती आहे ना तुला. ती ते थोडस डोक्यात ठेवून असणारच, नाही का? पण तू लक्ष नको ना देऊस. मी आहे ना तुझ्या सोबत, आणि तुझ्या जवळ सुद्धा. आनंदीचा फोन. हॅलो हॅलो वर्षाताई. अगं, आत्ता कसा काय फोन केलास? अहो तुम्हाला माहितीये का, कोलते काकू आहेत ना, कोलते काकू, त्यांना नात झालीये. त्यांची सून आलीये मुंबईत बाळाला घेऊन. तिचं बारसंच केलं नाही. अहो तिचं बारसं करतोय उद्या. काय सांगतेस? खरं तर आई मला म्हणाली होती की सीमा वहिनी आलीये म्हणून. मला पण भेटायचं होतं ग बाळाला, पण म्हटलं की 3-4 दिवसात येणारच आहे ना मी 5 परतावनाला, तेव्हा येऊन भेटीन.
पण आता मला यायचंय. मी आले तर चालेल ना आनंदी? अहो तेच सांगण्यासाठी फोन केला तुम्हाला. या ना तुम्ही, तुमच्या मदतीची गरज आहे मला. का? तू काही स्पेशल करतेस की काय बारशासाठी? नाही हो, नाही स्पेशल असं काही नाही, पण आपण आपल्या घरी करतो तिचं बारसं. मी सगळी जबाबदारी स्वतःवर घेतलीये, पण मला तुमच्या मदतीची खरंच खूप गरज आहे. वर्षाताई, याल का हो तुम्ही उद्या? जमेल तुम्हाला? अगं न जमायला काय झालंय, मी येते तिकडे, मग तू मला सांग काय काय करायचंय ते. एक काम करा, तुम्ही सगळा स्वयंपाक करा, बाकी मी सगळं सांभाळते. हे आनंदी, इथे घरात 2 दिवस स्वयंपाक करून ना मला नको नको झालंय. तू दुसरं काहीतरी देशील का मला? तू म्हणशील ते मी करीन, पण स्वयंपाक नको. अहो मस्करी करतेय, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं सांभाळते. फक्त येताना तुम्ही पेढे घेऊन या, बाकी मी बघते. हो, आणि मी येते तिथे आणि मग तू मला सांग काय काय करायचंय. मी हजर असीन तुझ्या मदतीला. ठीक आहे, वाट बघते. हा, या. ठीक आहे, चल बाय. नंदू, मी उद्या बारशाला जाणार आहे. अरे बारसं? कुणाचं? आनंदी. हो आई, या. ऐक शबास. आनंदी, तू सांगितलेल्या सगळ्या वस्तू आणल्या आहेत मी आत. हा, सावकाश. अगो बाई, अगं हे काय काय केलंयस आनंदी तू? आणि तू फार छान काम करतेस. कारण अगं आपल्या सोसायटीतली जी माणसं असतात ना, ती आपल्या नातेवाईकांपेक्षाही आपल्याला जास्त उपयोगी पडतात. त्यामुळे त्यांना पण आपण तसंच वागवलं पाहिजे ना. आनंदी, तुला माहितीये, अगं आमची रमा जेव्हा चिंगीच्या वेळी प्रेग्नंट होती ना, तेव्हा आमचं तुझ्या सासूबाईंशी काही फार चांगलं नव्हतं. अगं ते आम्हाला भेटू सुद्धा द्यायच्या नाहीत रमाला. मग मी काय करायचे, डबा करायचे आणि कोलती वहिनींकडे नेऊन द्यायचे. आणि मग त्या काय करायच्या, स्वतःनेच डबा केलाय असं म्हणून रमाला नेऊन द्यायच्या. हो अगं, खरंच त्यांनी मला इतकी मदत केली होती ना आनंदी. त्यामुळे अगं आता त्यांच्या नातीसाठी, त्यांच्या सुनेसाठी मला हे सगळं करायला मिळतंय ना, मला इतकं छान वाटतंय म्हणून सांगू. आणि तू काय बाई, तू तर बारशाची अगदी छानच तयारी करून ठेवलीस. आणि हो, पोचल्यानंतर प्लीज फोन करा. काय ग, लगेच जॉबला निघालीस? म्हणजे लग्नानंतर 5-10 दिवसांची सुट्टी नाही काढलीस? नवीन घरातल्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या असतात. आता जॉब सुरू झाल्यावर काय तुम्हाला कसला वेळच नाही मिळत. आई आज नको, उद्या करू, अशी सगळी कारणं देतात. मग अगं कुठल्याही घरातल्या स्वतःच्या काही पद्धती असतात, त्या नवीन सुनेने समजून घ्यायच्या असतात. तुझ्या आधीच्या लग्नात नाही केलंस हे सगळं? ताई, काय बोलतेस तू हे? आणि आता ती चालले ना, मग कशाला मध्येच बाहेर जाणाऱ्या माणसं. 1 मिनिट, माझ्यावर ओढू नकोस. मी काही चुकीचं नाही बोलले. तसं नाही. नंदू 1 मिनिट. ताई, मी माहेरी चाललीये. काय? पास परतवण्याच्या आधीच माहेरी जातेस? तुला एकटीलाच बोलवलं वाटतं पास परतवण्यासाठी? नाही आई, ते आमच्या समोर कोलते राहतात ना, त्यांच्या नातीचं बारसं आहे, तिकडे चाललीये मी. अगो बाई, मी तर आज तुझी सगळ्यांची ओळख करून देणार होते. म्हणजे किराणा मालवाला, भाजीवाला, सगळ्यांना सांगणार होती माझी सून आजपासून हिला सगळं बघायचंय, तर तुम्ही हिच्याशी चांगले वागा, नीट वागा. पण आता तू तर जाणार आहेस, मग आता काय करू? अगाई, या सगळ्या गोष्टी उद्या सुद्धा करता येतील नाही का? नाही रे, दळण पण टाकायचंय ना चक्कीवर. अगं पण ती आता चाल. बरं ठीक आहे, आपण जाऊया, तुम्ही दाखवा मला. ते झाल्यावर मग जाईन मी. बरं झालं बाई, मी तयारीला लागते. काय आहे? असू दे, तेही काम महत्वाचं आहे नंदू, असू दे. हॅलो, हा येतोच आहे, मी निघालोय. वर चढून चला. ओ करणी करणी करणी, काय झालं? फ्लावर चढू नका, चक्करून खाली पडा. अगं काही चक्कर येत नाही, मी करतो जपून. पडा. माधवराव, तुम्ही खाली उभे राहा, मी वर चढतो आणि लावतो ते. हा, पकडा तुम्ही. काय ग आनंदी,
थोडं लेफ्ट घे. नाही नाही नाही, थोडं राईट राईट राईट. डाऊन डाऊन डाऊन. आनंदी डाऊन, आनंदी अप. आणि मालती ते तुम्ही डाऊन काय ते डाऊन करा. अच्छा अच्छा. लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. हा बघा हा बरोबर बरोबर बरोबर. काय ग, वर्षा नाही आली अजून? वर्षाला साडी नेसवायची असेल आणि साडी नेसवायला कुठे आहे त्यामुळे त्याची घाई झाली असेल तिकडे. उशाई गाई गेला पाय. अरे रे. त्या आरामात आल्या ना तरी काही हरकत नाही, पण येताना पेढे आणणार आहेत त्या. उशीर होणार असेल तर पेढ्यांची सोय करावी लागेल ना आपल्याला. मी फोन करून बघू का? करशील का? फोनच करते थांब. हे आलेच हा आई. पुरीला बारशासाठी एवढं उत्साही झालेलं बघताना खूप बरं वाटतंय बाई. आनंदी हे सगळे इतक्या उत्साहानं करते जणू तिला आपणही आई व्हावं असं वाटत असेल. हो, पण मग काय हरकत आहे? आता त्यांच्या लग्नाला जवळजवळ 1 वर्ष होत आलंय आणि त्या पोरीने मधल्या काळात किती सोसलंय. हो, आता हा आनंद तिला मिळायलाच हवा. हो मिळायला हवा, पण मांजराच्या काळात घंटा कोणी बांधायची? सांगायला तर हवं तिला, पण मी सांगायला गेलं तर माझं तोंड दिसतं ना मालती ताई. त्यात काय सांगायचंय, तिला कळलं असेलच की. हो कळलंय तिला, पण कळलंय पण वळत नाही ना अजून तिला. असं कोणीतरी प्रत्यक्ष सांगायला पाहिजे. अरे मग मी आहे ना, मी बोलतो ना तिच्याशी. मी काही सुनेशी बोलायला घाबरत नाही. हा, मी पण नाही घाबरत. तुम्ही बोलताय, बोला बोला ना बोला. बोलतो ना मी, घाबरत नाहीये. हा निघालो मी. हो निघा निघा. तुम्ही हसताय का अशा? मी बरीला पडल्या माणसाला.